नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण 10 ड्रम थेअरी म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेतलं होतं. म्हणजे शेतीसाठी ती संजीवनीच होती आणि मुळात आपल्या शेतीच्या बांधावरच्या निरनिराळ्या ज्या वनस्पती आहेत ना, त्यातून निरनिराळे अर्क काढून ज्यातून जमिनीचं आरोग्य जपलं जाते किंवा रोगांसाठीही प्रतिकारशक्ती निर्माण होत असते, अशी ही 10 ड्रम थेअरी आहे, जी जुन्नरमध्ये राबवली गेली आहे, काळवाडी या गावामध्ये. या बाबतीतली तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल ना, तर तुम्ही आमच्याशी जरूर संपर्क साधा आणि तुमच्या शेतीमध्ये हा जो प्रकल्प आहे ना, 10 ड्रम थेअरी, हा तुम्ही जरूर करा. मंडळी, अशाच वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. आणि आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. अतिशय आवश्यक असाच हा विषय आहे. आपल्या सगळ्यांना जागरूक करणारा असाच हा आपला आजचा विषय आहे. आपण तो सगळ्यांनी काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. काय मंडळी, बरेचदा आपल्याला एखादी वस्तुस्थिती माहिती असते, त्यातल्या अडचणी, समस्या, दुःख हेही आपल्याला माहीत असतं, त्याच्यावरचे उपायही आपल्याला माहिती असतात, पण तरीही या सर्व गोष्टीकडे आपण कुठेतरी दुर्लक्ष करत असतो. मुळात ह्या समस्येमुळे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना अनेक अडचणी येणार आहेत, हेही आपल्याला माहिती असतं, पण तरीही आपण तिकडे लक्ष देत नाही. आणि मंडळी, त्यातूनच आपली जीवनदायिनी दुःखी आहे. आभाळाचं अंतःकरण घेऊन नदी आपल्याच तालात सर्वांना सामावत सामावत एका अनामिक ओढीनं स्वतःला शोधते आहे. भवतालाची पानगळ, पक्ष्यांचं हितगुज, आकाशाची काळोखी, अणुरेणूतला आर्त, भास आभासांच्या द्वंद्वातून, मासोळ्यांच्या गिरक्यातून स्वतःचा खळाळ जपता जपता असंख्य विळख्यांमधून स्वतःला शोधते आहे. नदी. मंडळी, आज आपण नदीला जाणून घेणार आहोत. तिची दुःख, तिच्यावरचे आघात समजून घेणार आहोत. मनुष्य प्राण्याच्या उत्पत्तीच्या आधीपासून करोडो वर्षांपासून नदीचं अस्तित्व आहे. नदीला आपण माता मानतो, भक्तिभावानं वंदन करतो. बाळाच्या जन्मानंतर 5व्या दिवशी बाळाला नदीवर नेऊन त्याच्या अंगठ्याला नदीचा स्पर्श करतात, तिचे आशीर्वाद घेतात. असं असतानाही आज प्रत्येक नदी दुःखात आहे, तिच्यावरती अनेक आघात होत आहेत. नदीला तसं दुःख आहे असं म्हणायला खूप अवघड जातं, पण होय, नदी खूप दुःखी आहे आज. आणि काही काही ठिकाणी ते इतकी दुःखी आहे, इतकी आजारी की तिला ICUमध्ये आपण भरती करावं लागणार आहे का, दाखल करावं लागणार, इथपर्यंत त्याची स्थिती आहे. विदीर्ण होतं. ह्याबद्दल बोलत असताना मला खरं समोर नद्यांचे चित्र येतं की अरे, जी अवखळ उगमापाशी आपण नदी बघतो, नदीचं साधारणतः आपण आयुष्य जर विचार केला, गदिमांनी खूप सुंदर त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, तो मी सांगेल तुला काय जाणून नदीच्या माहेराच्या बाबतीमध्ये. तर उगमाच्या ठिकाणी अगदी बाल्यावस्थेमध्ये तिथं असते ती, त्या ठिकाणी धार तिची करंगळी एवढी किंवा बोटा एवढीच धार असते, आणि नंतर तिचं विशाल स्वरूप आपण जे बघतो त्यावेळेस फक्त स्थिमित होते. ही कशी होते? बाल्यावस्था, शैशवावस्था, पौगंडावस्था, तारुण्यावस्था आणि मग जरावस्था आपण म्हणू, जरावस्था किंवा प्रौढावस्था. आणि ही नदी उगमापासून सागराला जाणे हा तिचा पूर्ण प्रवास असतो. त्याच्यामध्ये अनेकांना ती जीवन देते. तर ह्या कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी गेल्या, मी 70 वर्ष 100 वर्षामध्ये म्हणतो आहे ना, की मानवी हॅबिटेशन्स म्हणजे मानवी वसाहती खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्या. आधी मानवी वसाहती नव्हत्या अशा नाही, होत्या, पण नदीशी पूरक त्यांची जीवनशैली होती. विज्ञानाच्या बदलामुळं, जीवनशैलीच्या बदलामुळं आणि साधनांमधले जे बदल झाले, विशेषतः प्लास्टिकचा वापर,
डिटर्जंटचा वापर, हे आपल्या जीवनशैलीमध्ये ह्या गोष्टी सगळ्या आलं, हे सगळं प्रदूषण करायला सुरुवात केली. आणि ज्या नद्या शहरातून येतात आणि शहराच्या बाहेर जातात, ते येतानाची स्थिती आणि जातानाची स्थिती हृदयविदीर्ण करून जाते. त्या शहरामध्ये राहणाऱ्यांची अवकात ती दाखवते नदी, कारण येताना किती चांगली आहे आणि बाहेर जाताना ती प्रदूषित पूर्ण. शहरांमधून वाहणाऱ्या नद्यांच्या स्थितीवरून तिथल्या शहराची संस्कृती समजते असं म्हणतात. शास्त्रीय अभ्यास थोडासा केला, नदीतलं पाणी, नदीतली माती ही आम्ही तपासली, तर त्याच्यामध्ये DDT सारखे काही आम्हाला विषारी घटक आढळले, ॲनॉनिक डिटर्जंट हे काही आढळले आणि त्याच्यापेक्षा अजूनही काही घातक आढळले. तर हे कुठून आले? नदीने ते स्वतः नाही आणलेले. नदी आणते पण ते शरीराला अपायकारक असणारे खूप कमी त्याच्यामध्ये असतात, पोषकच असतात. मग हे आले कुठून? तर तुमच्या माझ्या व्यक्तिगत जीवनशैलीतून, वापरामधून जातात. आणि दुसरं, शहराच्या आसपास असणाऱ्या जी औद्योगिक कारखाने आहेत, वसाहती आहेत, यातून येणारं त्याला इफ्लुएंट, दोन महत्त्वाचे, सांडपाणी आणि मैला पाणी, इफ्लुएंट आणि स्वेज वॉटर, हे दोन ह्याच्याने नदीला खूप खराब केलं आहे. आणि नदीला आदर आपण दाखवायचा, नदीबद्दल प्रेम दाखवायचं आणि प्रत्यक्ष त्याच्या कृती करताना ह्या सगळ्या गोष्टीला तिलांजली देऊन तिच्यामध्ये प्रत्येकाने अगदी व्यक्तिगत स्तरावर बघितलं तर प्लास्टिक टाकणे, कचरा टाकले, आपल्या घरातल्या सगळ्या घाण त्याच्यामध्ये टाकणे. मंडळी, मुळात आपण नदीची दुःख काय आहेत ना ती जाणून घ्यायला हवीत. 3 प्रामुख्याने आघात नदीवरच्या दुःख आपण ज्याला म्हणू, ते मध्ये पहिलं आहे तिला अतिक्रमण, दुसरं प्रदूषण आपण आता बोललो, आणि तिसरं शोषण. हल्ली कमी वेळामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि तो जो पाऊस आहे ना तो तिथली नदी झेलू शकत नाहीत, कारण तिच्यावरती अतिक्रमणं झालेली असतात आणि मग ही नदी प्रवाह सोडून सगळीकडे पसरते आणि पूर येतो. तर अतिक्रमण म्हणजे काय की अगदी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत नदीची जमीन नदीला नाहीच कधी मिळत, तिला आक्रसून टाकण्यात येतं. म्हणजे खरं तर ह्यामध्ये लोकांची भूमिका आणि प्रशासनाची भूमिका सुसंवादी असणं गरजेचं आहे. अतिक्रमण करणारे म्हणजे आता नदी वाहते या ठिकाणी, नदीचा स्वभाव कसा असतो ताई की साधारणतः 25 वर्षातून एकदा तिला मोठा पूर येतो आणि 100 वर्षातून महापूर येतो. आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये विश्वामधल्या कुठल्याही नदी सर्वसाधारणपणे असं कुठे 15-20 वर्षात येत असेल, पण सर्वसाधारणपणे असं आहे, म्हणजे फ्लड आणि हाय फ्लड लेवल आपण जे म्हणतो ना, 100 वर्षातल्या ना महापूर. पण त्याचा विचार करतोय कोण? आज धकाधकीच्या जीवनामध्ये 25 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आला. आता नुकतंच आपण उदाहरण बघितलं की नागपूरमध्ये, पण गेल्या वर्षी आपण बघितलं बेंगलोरचं उदाहरण, मध्ये चेन्नईचं उदाहरण, आता हिमाचल प्रदेशातल्या उना जिल्ह्यातलं काही नद्यांमधलं हे जर उदाहरण बघितलं ना, शहरातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, तर त्या आता सध्याचा थोडासा पर्जन्याचा स्वभावही बदलतो आहे. म्हणजे जो साधारणतः 4 महिने पाऊस असायचा आणि साधारणतः 96 तासात पाऊस पडायचा, तो कमी ह्याच्यात पडतो. म्हणजे साधारणतः एक सरासरी पर्जन्यमान गेल्या 193 वर्षाचा इतिहास आहे IMDचा, त्यांच्याकडे डेटाशीट आहे सगळी, तर सरासरी पर्जन्यमान सारखंच आहे, परंतु दिवस आक्रसत चालले आहेत. 4 महिन्यात होणारा पावसाळा एका महिन्यामध्ये, 20 दिवसात, 25 दिवसात, 15 दिवसात कधी कधी होतो. म्हणजे काय होतं, त्याची तीव्रता वाढली, पाऊस पडण्याची तीव्रता वाढली. म्हणजे होतं कसं याच्यात माहिती आहे का, की एका तासामध्ये 50 मिलीमीटर, 100 मिलीमीटर, आणि तो हॅवॉक, म्हणजे 1 हेक्टर क्षेत्रावर 100 मिलीमीटर पाऊस पडला तर 10 लाख लिटर पाणी तिथे प्रवाहित होतं, एवढे पाणी आहे. तर तुम्ही गृहीत धरा की केवढा मोठा भूभाग आहे, पडल्यानंतर त्याची काय स्थिती होणार आहे. आणि जो पाणलोट असतो, पाणलोटातून पाणी प्रवाही होतं, वरच्या दिशेतून खालच्या दिशेकडे वाहत जातं. आणि मग हा वाढलेला वेग, तिला स्वतःमध्ये क्षमता आहे नदीला हे सगळं घेऊन जाण्याची, परंतु मध्ये कुठे अडथळे आले, काही तिला अवरोध आला, तर मग ती पुढे जाणार कशी हा प्रश्न आहे. आणि मग तिची नाही जाऊ शकत तर ती पसरते. म्हणजे कुठे बंधारे बांधले, अतिक्रमणं केले, राडारोडा टाकला, मग त्या ठिकाणी ती पसरत जाते. मग शेजारच्या घरामध्ये, नदी नाल्यांमध्ये, ओढ्यांमध्ये, घरांमध्ये, ह्या सगळीकडे पसरते. शहरी भागातले हे अशा प्रकारचे पूर आपण सध्या अनुभवतो आहेच, पण ग्रामीण भागातही पूर येत आहेत. नदी म्हणजे नदी एक पूर्ण प्रणाली आहे. नदी ही जीवनशैली आहे. तिला इकॉलॉजिकल फ्लो, म्हणजे नदी कशी वाहते, अगदी वाऱ्याशी बोलत, पशुपक्ष्यांशी खेळत, अशी खूप सुंदरपणे जाते ती नदी.
पण तिला ह्याच्यामध्ये कुठेतरी, आणि ती एकटी नव्हे, तिला अनेक येणारे ओढे प्रवाह येऊन मिळणारे म्हणजे नदी होते ना. नदी आपण बोललो की अगदी सुरुवात उगमापाशी एवढी असते, पण नंतर तिला येऊन मिळणारे छोट्या छोट्या नद्या, उपनद्या, ओढे, प्रवाह, त्यांना मिळणारे ओढे, असं पूर्ण होत नदी प्रणाली होते आणि मग ते समुद्राला जाऊन मिळते. तर हे छोटे छोटे ओढे आहेत, नाले आहेत, ह्याच्यावर पण ग्रामीण भागामध्ये अतिक्रमण झालेलं आहे. म्हणजे शेतकरी, आता माझं शेत आहे आणि माझ्या बाजूला ओढा असेल तर त्याला गेल्या 5 वर्षात पाणीच आलेलं नाही तर मी बुजवून टाकतो. पण असा कधी प्रलय झाला तर मग ते धोकादायक ठरतं. प्रदूषण हे नदीचं दुसरं दुःख आहे. मुळात हे प्रदूषण होऊ नये, कोणी करू नये म्हणून विविध प्रकारचे कायदे आहेत, अनेक उपायही आहेत. आपल्या देशाने कायदा केलेला आहे, राज्यांनी कायदा केलेला आहे. 1974चा कायदा आपला प्रदूषणाचा कायदा आहे, त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. पण शेवटी शासन झालं तर किती नियमन त्याचं करणार आहे. पण ते कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे होणं गरजेचं आहे आणि शास्ती दंड झालेच पाहिजेत. खरं तर ह्याच्यावर दाद मागण्यासाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल केलेलं आहे, राष्ट्रीय हरित लवाद आहे, दिल्लीला आहे आणि इथं पुण्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रासाठी पुण्यामध्ये ऑफिस आहे. तिथे दाद मागता येते लोकांना, सर्वसामान्य नागरिक देखील दाद मागता येतो. परंतु तिथे दाद मागण्याची वेळच देऊ नये. ह्याच्यामध्ये कसं, म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला प्रदूषणाचं काही प्रमाणपत्र घ्यावंच लागतं. मग तुम्ही त्याची विल्हेवाट काय लावायची तुम्ही ठरवलेलं असतं, त्यात लिहिलं असतं, त्या पद्धतीनेच करा ना. थोडक्या फायद्यासाठी विनाकारण एवढी मोठी संपत्ती नष्ट करू नये. शोषण हे नदीचं तिसरं दुःख आहे. नदीचं शोषण म्हणजे ह्याबद्दल आता पॉलिसी आलेली आहे, नॅशनल सेडिमेंटेशन पॉलिसी. याच्यामध्ये वाळूचं धोरण, राज्यांनी पण वाळूचं धोरण जाहीर केलेलं आहे. शोषण कुठल्या बाबतीत होतं? एक तर पाणी, भूगर्भातलं पाणी उचलणं हे शोषणाचा पहिला भाग. दुसरा, आपल्या नद्यांमध्ये असणारी वाळू, प्रवाहामध्ये असणारी गाळ, रेती मिश्रित वाळू, ह्या काढणे, गौण खनिज, मायनर मिनरल्स आपण म्हणतो, ह्या त्यातलं काढून घेणे. आणि त्यालाही प्रमाण असतं किती काढायचं आणि किती काढायचं नाही. पण काही ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातल्या अगदी अभावानंच नद्या आढळतील की ज्या ठिकाणी वाळू शिल्लक आहे. आणि वाळू म्हणजे इट इज, त्याला काय म्हणतो की आपण शॉक ऑब्झर्वर आहे नदीचं. आमचे एक मित्र आहेत दिल्ली विद्यापीठामध्ये, ते ह्यावर हायड्रोलॉजीचं काम करतात. ते सांगतात की जेवढी नदीमध्ये पाण्याची धारण करण्याची क्षमता असते त्याच्या कमीत कमी 20 ते 25 पट वाळूमध्ये पाणी तिथं असतं. गौण खनिजांचं जे अनिवार्य उपसा, आणि ह्याला पुन्हा पर्यावरणपूरक जीवनशैली हे वापरल्या कुठं जातं? शहरांमधल्या इमारतीमध्ये वाळू वापरलं जाते. तर माझं प्रशासनालाही असा हे विनंती असणार आहे की याबद्दल थोडंसं विज्ञानाचा अंगीकार करून अशा पद्धती कुठल्या अजून आहेत का? आता बराच फरक झालेला आहे, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये बदल झालेला आहे. वाळूच्या ऐवजी क्रश सँड अशा प्रकारचं वापरतात, त्यांच्याकडे येतं. परंतु शेवटी एक तर वाळू जाईल किंवा डोंगरं जातील. क्रश सँड म्हणजे कुठेतरी डोंगरं चढावे लागणार, मग मधला कुठला तरी मीन काढणं गरजेचं आहे. मंडळी, ही सगळी दुःख सहन करता करता बऱ्याचशा नद्या नामशेष होऊ लागल्या आहेत. आणि म्हणून यासाठी आपल्याला नदीला जाणून घेणं गरजेचं. हे तिचे दुःख आहेत. आता काही ठिकाणी तर नद्याच गुप्त झालेल्या आहेत. गुप्त नद्या म्हणजे गुप्त होणं, सरस्वतीचं गुप्त होणं ते वेगळी गोष्ट आहे. पण नद्या नाहीशा झाल्या आहेत, म्हणजे अतिक्रमणाने त्या समतल झालेल्या आहेत. कुठे आता सांगायचं झालं तर मुंबईमध्ये 5 नद्या आहेत. 5 नद्यापैकी फक्त आपल्याला मिठी नदीच माहिती आहे. बाकीच्या 4 नद्या, बोईसर आहे, पोईसर आहे, बाकीच्या त्या 4 नद्यांचं कुठे आहे, त्या किती वाहतात, किती प्रवाही आहेत हे बघणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्रत्येक टेरेन वाईज नाव घेणं मला इष्ट वाटणार नाही, पण अशा बऱ्याच छोटे छोटे नाले तर बऱ्याच ठिकाणी गेलेत. पण ज्या नद्यांना नावही नाहीत अशा छोट्या छोट्या नद्या ह्या नष्टच झालेल्या आहेत, समतल झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं त्याचे परिणाम नदी कधीही माफ करणार नाही. नदी सगळ्यांना सोबत घेऊन जाते, आणि ती कधीही भेदभाव करत नाही. मग तू अमक्या पंथाचा, तू अमक्या पंथाचा, तू स्त्रीलिंगी, मी पुरुषलिंगी, असं कधीही भेद करणार. ती सतत वाहत राहते, तो तिचा स्थायी भाव आहे. आणि समजा यदा कदाचित तिला जर असा अवरोध आला तर कधी ना कधी ती तुम्हाला देणारच आहे. म्हणजे मला काय म्हणायचं या ठिकाणी की नदीला वाचवणं त्यापेक्षा आपण स्वतःला वाचवणं गरजेचं आहे. आणि त्यातूनच चला जाणूया नदीला या अभियानाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचं मी खरं तर मनपूर्वक कौतुक करतो आणि ऋणी आहे
गेल्या शतकामधला हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असं म्हणतो, चला जाणूया नदीलाचं. कारण नद्यांसोबत जाणं, नद्यांशी संवाद करणं हे लुप्तच झालं आहे. गावामध्ये जे 70 वर्षाची 80 वर्षाची लोक आहेत त्यांनाच फक्त नदीबद्दल ज्ञान आहे. बाकीच्या नवीन पिढीला कुठं ज्ञान आहे नदीबद्दल? तर नदी वाहते कशी, तिचे काय आहेत का, फार कमी. आपण टक्केवारीमध्ये कॅल्क्युलेट केलं तर 5-10% लोकांना माहिती, बाकीच्या 80% 90% लोकांना माहिती नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 2 ऑक्टोबर 2022 या दिवशी वर्धा इथे चला जाणूया नदीला या अभियानाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने आझादी का अमृत महोत्सव, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एक अभियान सुरू केलं. महाराष्ट्रातल्या 75 नद्या अभ्यासाला घ्यायच्या, लोकांनी अभ्यास करायचा, शासन त्यांच्यासोबत राहायचं. आणि तिचा जो काही अहवाल आहे साधारणतः त्याच्यामध्ये 12 मुद्दे घेतले आहेत. 12 मुद्दे घेतले म्हणजे नद्याला वाहिनी करण्यासाठी मसुदा तयार करणे हा त्यातला एक डिलिव्हरेबल्स आहे. चला जाणूया नदीला या अभियानाद्वारे नद्यांची परिक्रमा केली जाते, तिचं पाणलोट क्षेत्र काय आहे, नदीचा संवाद किंवा इतर विविध प्रकारची माहिती गोळा करण्यात येत आहे. खरं तर ह्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांना खरं तर मी त्यांचं ऋण व्यक्त करतो, तिघांचंही आणि ओव्हरऑल शासनाचं, की त्यांनी अशा प्रकारचं अभियान सुरू केलं. हे देशभरात कुठे अशा प्रकारचं अभियान नाही, फक्त महाराष्ट्रामध्येच आहे. चला जाणूया नदीला. आणि ह्यामध्ये सुरुवातीला 75 नद्या घ्यावा असं 2 ऑक्टोबर 2022 अभियान सुरू झालं. 1 वर्ष होतं त्या अभियानाला. आणि वर्ध्याला सुरू झालं. वर्ध्याला महात्मा गांधींच्या कर्मभूमीमध्ये याची सुरुवात तिथे झाली आणि खूप व्यापक स्तरावर सगळ्या लोकांना मग भारताचा तिरंगा ध्वज प्रतीक म्हणून आणि एक कलश, अमृत कलश म्हणून त्याला, ते दोन्ही घेऊन आपापल्या घरी जायचं आणि आपापल्या नदीवर जाऊन त्यांनी काम करायचं, असे सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये भाव होता. 75 नद्या घ्यायचं ठरवलं होतं. तर लोकांचा प्रतिसाद इतका चांगला मिळाला. 75च्या ऐवजी आता जवळपास 117 नद्या लोकांनी सांगितलं आमच्या अभ्यासाला घ्या. अगदी काही जणांचे वाद झाले, माझ्या नदीला का नाही घेतलं, माझ्या नदीला का नाही घेतलं. म्हणजे ह्याच्यातला वादाचा भाग जरी सोडला ना, तर लोकांची इच्छा आहे. म्हणजे गव्हर्नमेंट हॅज टॅप द राईट पॉईंट, की योग्य ठिकाणी त्यांनी केले. आता ह्याला थोडंसं बळ देणं गरजेचं आहे. नदीची परिक्रमा म्हणजे एक गावागावामध्ये जाऊन लोक मुक्काम करणार, त्या लोकांशी बोलणार, ग्रामपंचायत सदस्याशी बोलणार, महिलांशी बोलणार, ती गावामध्ये शिवार फेरी करणार, पाणलोटणी हे सगळी माहिती घेणार आणि मग नदीवरचे आघात काय ते नोंदवणार आणि गावच्या ज्येष्ठ नागरिकांकडून ते विचारणार की बाबा तुझं वय काय काका, माझं वय 90 वर्ष आहे. मग तू लहान असताना तुला नदी आठवते का? हो आठवते. कशी वाहत होती? ही अशी वाहत होती. आता कशी वाटते? अशी वाहते. मग त्यावेळेस डोहो होते का? डोहो होते. आता आहेत का? डोहो नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी समाजधन आहे, हे समाजधन आपल्याला घेणं गरजेचं आहे त्यांच्याकडून. त्या दृष्टीने पुन्हा आपल्याला काम करतात. हे सगळं अहवाल तयार करून शासनालाच द्यायचं, पण जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय मुख्य सचिवाला त्याचे कृती कार्यक्रम करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात कौतुकास्पद असं आहे ना, की या अभियानाअंतर्गत काही नद्यांचं पुनरुज्जीवनही करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला, माळशिरस आणि पंढरपूर या 3 तालुक्यामध्ये एक ओढा, त्याला कासाळ ओढा असं म्हणायचं. लोकसहभागाने त्याचे त्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याला नदी केली. आता कासाळगंगा नदी म्हणतात ती, आणि ती चंद्रभागेला जाऊन मिळते. हो, अगदी वळसागे, ती पण वळसागे चंद्रभागेला मिळते. त्या ठिकाणचं बदल, समाज जीवनामधले बदल मी सकारात्मक सांगतो तुम्हाला, की लोक नदी जेव्हा कोपली, नदी जेव्हा रुसली, नदी जेव्हा कोरडी झाली, त्यावेळेस लोक गाव सोडून जातात. तर असे लोक मुंबईला जायचे, वसई विरारला जायचे. आता रिव्हर्स मायग्रेशन होतं. ज्यावेळेस पाणी आलं गावामध्ये, शेती आली, हे साधारणतः 4 ते 5 वर्षाचा कालावधी आहे आणि रिव्हर्स मायग्रेशन होतं आहे. आज त्या गावाला मजुराची समस्या भेडसावते. दूध जवळपास त्या 20-22 नदीच्या आसपासच्या तटावरच्या गावांमध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख लिटर रोजचं दूध कलेक्शन आहे. हो, आणि एकेका गावामधून 10-10 ट्रक आपली ही जाते, ढोबळी मिरची जाते बाहेरच्या ह्याच्यात. म्हणजे हे बदल आहेत. नदी जर संपन्न झाली, नदीकडे आपण लक्ष द्याल तर ती तुम्हाला देणारच आहे. गडचिरोलीमध्ये ज्या नद्या आहेत त्या नद्यांवर पण याच पद्धतीनं काम चालू आहे. खोब्रागडी नदी आहे, वैनगंगा नदीची अतिशय सुंदर नदी आहे त्या ठिकाणी. नदी म्हणजे आपली सांस्कृतिक हेच आहे, वारसाच आहे नदीचा.
म्हणजे त्या ठिकाणी नदीत पावित्र्य का वाढतं असं म्हणतात, तिची संपन्नता येते. म्हणजे मी थोडासा वेगळा दृष्टिकोन मांडतो. आणि ज्या ठिकाणी संपन्नता आणि स्थिरता येते त्या ठिकाणी ही सगळी आपल्याला मंदिरं, मूर्त्या हे ह्या ठिकाणी आपल्याला सगळे दिसतात. हे त्यातलं एक स्पष्ट चिन्ह आहे. स्वच्छ, सुंदर, झुळझुळ वाहणारी नदी आणि संपन्नता, संस्कृती आणि सुख याचं एक अतूट नातं आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. नदी प्रहरी म्हणजे नदीचा जागल्या, आपण त्याला म्हणू. नदीचा जागल्या म्हणजे नदीवर काम करा. प्रहरी म्हणजे तो अष्टप्रहर त्याच्याकडे लक्ष देणार अशी त्याला एक हे दिलं, नामाभिधान दिलेलं आहे. आता साधारणतः 117 नद्यांवर प्रत्येक नद्यावर सरासरी 10 असं जर बरं 117 गुणिले 10 आपण करा, तेवढे साधारणतः 1000 ते 1100च्या आसपास व्हॉलंटिअरली काम करणार आहेत. आणि नदी प्रहरी, आणि प्रत्येक नदी प्रहरींच्या सोबत साथी नदी प्रहरी आहेत. त्या गावामधून असणाऱ्या बचत गटातल्या महिला, तरुण, युवक ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्या माध्यमातून नदीचं दुःख उकलत जातं. नदी आपल्याला सांगते, गेल्यानंतर सांगतेच ती. नदी सांगते की माझं हे दुःख आहे, माझं हे दुःख तुला दूर करायला हवं, तर मी तुझ्या उपयोगाची ठरणार आहे. ते जाणून घेणं आणि लिहून घेणं हे गरजेचं आहे की प्रत्येकाने स्वतःला सांगायचं की मी ह्या 3 गोष्टी नदीसोबत करणारच नाही. मी अतिक्रमण करणार नाही, भले ती नदी असो, ओढा असो, नाला असो, अतिक्रमण करणार नाही. दुसरं, मी प्रदूषण आणि प्रदूषक नदीमध्ये सोडणार नाही कुठल्याही मार्गाने असो. आणि नदीचं मी शोषण करणार नाही. हे 3 घ्यावं लागणार आहे. मंडळी, नुकताच जागतिक नदी दिन साजरा करण्यात आला आणि त्यातूनच नद्यांना नवजीवन द्यायला पाहिजे ही जागरूकता वाढीस लागलेली आहे. या क्षेत्रामध्ये काम करणारे नदी प्रहरी मनोभावे नदीची सेवा करत आहेत, निरनिराळ्या प्रकारची कार्य करत आहेत. त्या सगळ्यांना आपण सहकार्य करण्याची गरज आहे. आणि त्यातूनच मी नदीवर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण करणार नाही, प्रदूषण करणार नाही, नदीचं शोषण करणार नाही, हे आपण सगळ्यांनी ठरवण्याची गरज आहे. म्हणजेच मंडळी, आपल्या जगण्यासाठी आपण ह्या नद्यांना जगवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नदी हे आपलं सर्वस्व आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मंडळी, सध्या कमी कालावधीमध्ये पडणारा प्रचंड पाऊस, त्यातून येणारे पूर, होणारी वाताहत, हे सगळं आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे. पण आपण हे समजून घेणार आहोत का? ही जी समस्या आहे ना, ही समस्या आपल्याला माहिती आहे, त्याचे उपायही आपल्याला माहिती आहे. पण इथे आता आपण जागरूकता दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि त्यातूनच नदीची ही जी दुःख आहेत ना, म्हणजे अतिक्रमण, प्रदूषण, शोषण, या बाबतीमध्ये विविध प्रकारचे कायदे आहेत, नियम आहेत, उपाय आहेत, हे सगळं आपण या पुढच्या भागामध्ये जरूर जाणून घेणार आहोत. त्याच अनुषंगाने नदीची दुःख सांगणारा किंवा चला जाणूया नदीला या अभियानाची माहिती सांगणारा आपला आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रहतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील, ते तुम्ही आमच्यापर्यंत जरूर पोचवा. रहतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. रहतेचा दरबार, जनता दरबार या दोन्ही नावांनी आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रहतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रहतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठी रहतेचा दरबार.